व्हिडिओ नंबर 35. चला तर बघूया काय आजचा विषय. पारिजातकाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. तर बघूया काय ते औषधी गुणधर्म. पारिजातक वृक्ष लहान, सुंदर आणि सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या झाडाला हिंदी भाषेत हरसिंगार म्हणतात. हरसिंगार असे म्हणतात. या वृक्षाची पाने संधिवात, कंबरदुखी इत्यादी आजारावर गुणकारी आहेत. बघूया पुढे. पारिजात झाडाचे पौराणिक व वैद्यकीय दृष्ट्या महत्त्व आहे. पारिजातकाची फुले भगवान विष्णूंना प्रिय आहेत. श्रीकृष्णाची एक पट्टराणी सत्यभामा हिच्या आग्रहावरून पारिजात वृक्ष स्वर्गातून पृथ्वीवर आणला गेला आणि सत्यभामाच्या दारात लावला. पण या झाडाची फुले मात्र मुख्य पट्टराणी रुक्मिणीच्या दारात पडत होती, अशी आख्यायिका आहे. पूजेसाठी या झाडाची फुले तोडून वापरत नाहीत, तर खाली पडलेली फुले वापरतात, असे नारद मुनीने प्रतिपादन केलेले आहे. पारिजातक वृक्ष लहान, सुंदर आणि सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पारिजात वृक्षाला इंग्रजीत कोरल जॅस्मिन आणि ट्री ऑफ सॉरो असे म्हणतात, तर शास्त्रीय नाव नॅक्टॅनिटस ॲब्रोट्रिटिस आहे. या झाडाला हिंदी भाषेत हरसिंगार म्हणतात. या वृक्षाची पाने संधिवात, कंबरदुखी इत्यादी आजारावर गुणकारी आहेत. या झाडाची 5 ते 10 पाने पाण्यासोबत सकाळी चावून रस गिळतात. तर काही लोक साखर मिश्रित पाण्यात या पानांचा रस मिसळून फ्रीजमध्ये ठेवतात. ही पाने खडबडीत असल्यामुळे याचा काच पेपर सारखा वापर करतात. भांडी घासतात किंवा लाकूड घासण्यासाठी वापरतात. ही फुले पांढऱ्या आणि केशरी रंगाची असतात व सप्टेंबरपासून 4 महिने ही फुले लागतात. ही फुले संध्याकाळी उमलतात. सकाळी या फुलांचा झाडाखाली सडा पडलेला असतो. हीच फुले सकाळी पूजेसाठी वापरतात. झाडावरून तोडायची नसतात. तर असा हा पारिजातकाच्या झाडाचा महिमा आपण ऐकलेला आहे. तर एक छोटासा सुविचार ऐकूया. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. काय तर हसता हसते सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आत्ताचा हसरा क्षण परत कधी मिळणार नाही. व्हेरी गुड, छान, वा वा, काय विचार आहे. तर आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार, जय हिंद.